गुरुचे कर्क राशीत गोचर भाग 3 वायू तत्वांच्या राशींना मिळणार भाग्याची एक नवीन दिशा। गुरुच्या उच्च राशीतील भ्रमणाच्या मालिकेत आज आपण पाहणार आहोत वायू तत्वांच्या राशींबद्दल। मिथुन, तुळ आणि कुंभ या राशींच्या जीवनात गुरुदेव आता स्थिरता आणि वैचारिक स्पष्टता देखील घेऊन येणार आहे। मिथुन मिथुन राशीसाठी सध्या गुरुचे गोचर हे द्वितीय भावात म्हणजेच धन, वाणी आणि कुटुंब या स्थानातून होणार आहे। आर्थिक दृष्ट्या हे गोचर तुमच्यासाठी धनवृष्टी ठरणार आहे, पण साठवलेल्या संपत्तीत देखील वाढ होणार आहे। कुटुंबाकडून देखील आर्थिक लाभ तुम्हाला मिळतील। गुंतवणुकीसाठी हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे। मानसिक दृष्ट्या तुमच्या वाणीत कमालीचा गोडवा आणि स्पष्टता एक वेगळीच मधुरता येणार आहे। नातेसंबंधांमधील जुने गैरसमज दूर झाल्यामुळे मन प्रसन्न राहील। तुम्ही अधिकच सकारात्मक आता विचार कराल। शारीरिक बाबतीत मात्र खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्यावे लागेल। गोड पदार्थांच्या अतिसेवनामुळे वजन वाढण्याची शक्यता आहे। बाकी आरोग्य एकदम उत्तम राहील। जर सामाजिक दृष्टीने विचार केला तर तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील। कौटुंबिक आणि सामाजिक समारंभात देखील तुम्हाला मानाचे स्थान मिळेल। तुमची नेटवर्किंग वाढेल। विद्यार्थी वर्गांसाठी हे गोचर शुभ फलदायी असून या काळात तुमची स्मरणशक्ती आणि सादरीकरण कौशल्य कमालीचे असेल। जे विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धा, लेखन किंवा भाषेशी संबंधित अभ्यास करत आहेत त्यांना विशेष यश मिळेल। वाणिज्य, बँकिंग किंवा सीए करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे। घरातील मोठ्या माणसांचे किंवा मार्गदर्शकांचे मोलाचे सहकार्य तुम्हाला मिळणार आहे। आता तुळ राशीबद्दल। तुळ राशीसाठी गुरुचे गोचर दशम भावात म्हणजेच कर्म आणि प्रतिष्ठा या स्थानातून होत आहे। आर्थिक दृष्ट्या करिअरमध्ये मोठी प्रगती होईल। नोकरीत बढती किंवा पगारवाढीचे देखील योग आहेत। व्यवसायात नवीन आणि फायदेशीर देखील प्रकल्प तुमच्या हाती येतील। तुमची आर्थिक स्थिती अधिकच मजबूत होईल। मानसिक दृष्ट्या कामाच्या ठिकाणी असलेले जे काही दडपण आहे ते देखील आता कमी होईल। स्वतःच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटेल। निर्णय क्षमता वाढल्यामुळे मनातील संभ्रम दूर होईल। शारीरिक दृष्ट्या कामाच्या व्यापामुळे थकवा जाणवू शकतो, पण उत्साह तुमचा टिकून राहील। पाठीच्या कण्याशी संबंधित किंवा स्नायूंच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका। समाजात तुमची प्रतिमा एक यशस्वी व्यक्ती म्हणून उभी राहील। लोक तुमच्या सल्ल्याची किंमत करतील। सार्वजनिक सन्मानाचे देखील योग आहेत। विद्यार्थी वर्गासाठी शिक्षणाचे रूपांतर करिअरमध्ये होण्याची सुरुवात आहे। जे विद्यार्थी पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहेत त्यांना कॅम्पस सिलेक्शन किंवा चांगल्या नोकरीच्या संधी मिळतील। व्यवस्थापन, कायदा आणि प्रशासकीय सेवांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत पॉवरफुल राहणार आहे। तुमच्या अभ्यासातील सातत्य तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे पाडणार आहे। आता कुंभ राशी। कुंभ राशीसाठी गुरुचे गोचर 6व्या भावात म्हणजेच रोग, रिपू, ऋण या स्थानातून होत आहे। आर्थिक दृष्ट्या जरी हे स्थान आव्हानात्मक असले तरी देखील उच्चीचा गुरु तुम्हाला कर्जाच्या ओझ्यातून बाहेर काढण्यास निश्चितच मदत करणार आहे। जुनी देणी फिटणार आहे, पण अचानक खर्च उद्भवू शकतो, पण ते हाताबाहेर जाणार नाही। मानसिकरित्या शनीच्या 7.5चा जो मानसिक त्रास सुरू होता त्याच्या गुरुच्या या गोचरामुळे तो मोठा दिलासा मिळणार आहे। शत्रूंवर विजय मिळाल्यामुळे मन शांत होईल। शारीरिक दृष्टीने आरोग्याच्या बाबतीत हे गोचर खूप मोठे हिलिंग ठरणार आहे। जुन्या आजारातून सुटका होईल। प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी देखील तुम्ही प्रयत्न कराल। तुमच्या कामातील शिस्तीमुळे विरोधकही तुमचं कौतुक करतील। समाजात तुमचे एक न्यायप्रिय व्यक्ती म्हणून नाव होईल। वादांपासून दूर राहणे तुमच्या फायद्याचे ठरेल। वायू तत्वांच्या राशींसाठी हे गोचर तुमच्या समृद्धी आणि वैचारिक स्पष्टता घेऊन येत आहे। मिथुन राशीला धनसुख, तुळ राशीला कर्मसुख आणि कुंभ राशीला संकटातून मुक्ती मिळेल। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन अध्यात्मविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।